सेकंड शिप असल्यामुळे कामावर चाललो होतो. आज पाऊस कमी असल्यामुळे ना बाहेरचं वातावरण बघा, वातावरण खूप छान झालं होतं. तिथून समोर आलो तर ही गोव्यामध्ये असणारी ही नारळाची झाडं बघून ना अजून भारी वाटलं. कारण की गोव्यामध्ये ना नारळाची झाडं भरपूर असतात. रस्त्यावर पाणी साचलं होतं. मला बुट्ट भिजवायची नव्हती म्हणून मी असं रस्त्याच्या साईडने चालत राहिलो. तिथून पुढे आलो आणि जमिनीवर पसरलं मला झाड दिसलं. कुणाकोणाला माहीत आहे या झाडाचं नाव? कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे आलो तिथून तर पुढे आल्यावर तर मला म्हालसा मंदिराचं जलकुंड दिसलं. ह्या जलकुंडामध्ये ना नुकताच कोणतरी तिथल्या बदकांना खाऊ घालून जात होतं. कुंडात पाणी तर नेक्स्ट लेवल होतं. तिथून पुढे मी म्हालसा मंदिरच्या आवारात येऊन पोचलो. म्हालसा मंदिर हे गोव्यामध्ये भरपूर फेमस असं मंदिर आहे. इथं भरपूर पर्यटकांची गर्दी असते आणि हे मंदिर मार्दोलमध्ये आहे बघा. तर मी म्हालसा मंदिरमध्ये येऊन तिथे काही सिनेमॅटिक शॉट घेतले. म्हालसा मंदिरला आता पाऊस पडतोय ना, त्यामुळे पावसामुळे ते पूर्णपणे मंदिर धुतल्यासारखं वाटतंय. तिथून पुढे निघालो तर अचानक जोरदार असा पाऊस चालू झाला होता. मला भिजायचं नव्हतं पण पूर्णपणे पावसाने भिजून टाकलं आणि मला बुट्ट देखील भिजवायची नव्हती तर बुट्ट देखील माझी पूर्णपणे भिजून गेली. आता काय करायचं आहे, पाऊस आहे, निसर्गाच्या पुढे कुणाला. तिथून बस स्टॉपला येऊन पोहोचलो तर बस स्टॉपला अगोदरच कंपनीमधील काही मित्रमंडळी बसची वाट बघत होती. बसची वाट सोबत ती हे देखील वाट बघत होती की पाऊस कधी जातोय, कारण की पाऊस एवढा जोराचा पाऊस चालू होता ना की पूर्णपणे भिजून टाकलं होतं. कारण की छत्रीमध्ये जरी किती उभे राहिलं तरी पावसाचं पाणी पूर्णपणे हे आपल्या अंगावरच येत असतंय. नंतर बस आली, बसमध्ये बसलो. तिथून आपल्या कंपनीकडे जाण्याची वाट चालू झाली. मग आम्ही कंपनीकडे येऊन पोचलो आणि रात्रीचं बघा हा मिथून भाऊ रोहनला धमकी देतोय की याला आता उद्या सोडणार नाही म्हणून. रोहन पण काय बोलला ना, गपचूप निघून आला. बसने आपल्या स्टॉपला परत आणून सोडलं. तर बघा हे पूर्णपणे रात्रीचं वातावरण, पूर्णपणे चिट्टभिन्न अंधार असा होता. रस्त्याला कोण नव्हतं. अशी गाईगुरं आपल्या सोबतीला असतात आणि हे Z+ सिक्युरिटी आहे ना, हे आपल्यासोबत असतेच म्हणा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर कोण नवीन असेल चॅनल